नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज मुंबईतील विधान भवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शहर आणि तालुक्यात सर्व संस्थांवर वर्चस्व असताना सुनेत्रा पवार यांचा झालेला पराभव संस्थेचे प्रमुख, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या जिव्हारी लागला होता। सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर अजित पवार गटात कमालीची शांतता होती। मात्र आज त्यांचा राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रीपेड वीज मीटरचा वाढता विरोध निवडणुकीच्या काळात सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे, कारण विदर्भासह राज्यातही या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटताना सध्या दिसतायत। महावितरणाच्या नागपूर झोनमध्ये आतापर्यंत फक्त 100 प्रीपेड वीज मीटर लागले, पण त्या 100 मीटरच्या विरोधात आतापर्यंत ठिकठिकाणी 25 आंदोलनं झाली आहेत। प्रीपेड वीज मीटर विरोधात विदर्भवादी संघटना, बहुजन विचार मंच, संघर्ष समिती, विविध राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला चांगलेच फटकारले। आरएसएसच्या मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकामध्ये एका लेखात महाराष्ट्रातील भाजपच्या कामगिरीवर भाष्य करताना अजित पवारांना सोबत घेण्याची गरज काय होती असा सवाल करण्यात आला होता। या लेखाला आता राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिले। महाराष्ट्राच्या जनतेचा कौल, रोष कोणावर आहे हे समजून घ्या। लिहिता आणि बोलता आम्हाला पण येतं। लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका अशी पोस्ट एक्सवर टाकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राज्य पुरातत्व खात्याचे संचालक तेजस गर्गे यांचं निलंबन करण्यात आले। नाशिक लाचलुचपत विभागाने केलेल्या एका कारवाईत तेजस गर्गेंचा सहभाग असल्याचं समोर आलंय। त्यानंतर राज्य सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। नाशिकमधल्या बांधकाम व्यावसायिकाला पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक मृणाल आळे यांनी 1.5 लाखांची लाच घेऊन ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं। या प्रकरणात तेजस गर्गेंनी 75,000चा वाटा असल्याचं मान्य केलं। त्यानंतर ते फरार आहेत। त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे, मात्र संचालक पदावरून त्यांचं निलंबन करण्यात आलंय। पुण्यातील अपघातात अपराधी मुलाचे मानसिकदृष्ट्या आणि व्यसनाधीनतेच्या बाबतीत अद्याप समुपदेश सुरू आहे। मुलाची बालसुधारगृहातून सुटका झाल्यानंतर त्याचा ताबा कोणाकडे द्यायचा हे अद्याप निश्चित झाले नाही। अपघाताच्या दिवशीचे व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यातून मुलाची ओळख सार्वजनिक झाली आहे। त्यामुळे मुलाच्या जीवाला धोका आहे असे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम 25 जूनपर्यंत वाढवण्यात आलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच आपल्या रोखठोक भूमिकेसाठी चर्चेत असतात। आता त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल एक वक्तव्य केलंय। उद्धव ठाकरेंना जे मतदान झालं आहे ते मोदी विरोधातील मतदान झालं आहे। त्यामुळे लोकांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही राग आहे। त्यामुळे जनता मनसेची वाट पाहत आहे। 200 ते 225 जागांवर आपण तयारी करत आहोत। महायुती असो किंवा महाविकास आघाडी असेल, यांच्यातच काही जागा वाटप ठरत नाही। मी सुद्धा जागा मागायला जाणार नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हणाले आहे। गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे उपोषणास बसले आहेत। या उपोषणामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलंय। त्यातच ज्या ठिकाणी जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत त्याच गावात ओबीसी आरक्षण टिकवण्याच्या मागणीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे उपोषण करणार होते। आता अंतरवाली सराटी, मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी सावधानतेची भूमिका घेतली आणि हाके यांना ताब्यात घेऊन उपोषण न करण्याबाबत आवाहन केले आहे। हिंदू धर्मात आलेल्या शिवराम आर्य यांनी मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी पुन्हा मुस्लिम धर्मात जाण्याचा निर्णय घेतला होता। आर्थिक अडचण असल्याने आणि कागदपत्रांच्या अडचणीमुळे शिवराम आर्य यांनी हा निर्णय घेतला होता। मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शिवराम आर्य यांच्या मुलीची शस्त्रक्रिया होणार आहे। तसेच त्यांच्या मदतीसाठी भाजप नेते नितेश राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील धावून आल्याचे त्यांनी सांगितले। केवळ मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी पुन्हा एकदा धर्म परिवर्तन करण्याच्या मानसिकतेत असलेल्या कुटुंबाने आपला निर्णय बदलत हिंदू धर्मातच राहण्याचा निर्णय घेतलाय। राज्य महामार्ग परिवहन मंडळ अर्थात एसटी महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक वाहकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत। त्यामुळे बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार असून सेवा ज्येष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी या नव्या पद्धतीने शक्य होणार आहे।
त्यामुळे एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पारदर्शक बदल्यांसाठी ही कार्यप्रणाली दिलासादायक ठरणार असल्याचं मत वरिष्ठांनी व्यक्त केलंय। बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांच्या अटकेत असलेल्या मिरजमधील अहद शेखने तब्बल 40 लाखांच्या बनावट नोटा चलनामध्ये आणल्याची धक्कादायक माहिती सांगली पोलिसांच्या तपासात समोर आली आहे। 50 रुपयांच्या हुबेहूब भारतीय चलनी नोटांप्रमाणे बनावट नोटा बनवणाऱ्या मिरजेतील अहद अहमद अली शेख याला पोलिसांनी 4 दिवसांपूर्वी अटक केली होती। अहदकडे केलेल्या चौकशीत त्याने आज अखेर सुमारे 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे। तसेच अहदकडून 2.25 लाखांचा प्रिंटर, लॅपटॉप जप्त केलाय। त्याच्याकडून नोटा घेणाऱ्या एजंटचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितलंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।